आपल्याला आपल्या जगासमोर वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणकोणत्या समस्या माहीत आहेत? सांगा, तुम्ही सांगा कोणकोणत्या समस्या जगात? महापूर, दुष्काळ, अजून तुम्ही सांगा. प्रदूषण. प्रदूषण आणि अजून काय काय? भूकंप. बरं. आणि अजून महापूर झाला, प्रदूषण झालं, भूकंप झालं, अजून अजून तापमान वाढ. तापमान वाढ. त्याचबरोबर आणि काय वाटतं? कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत आपल्याला? वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या, पाणी टंचाई. बरोबर. त्या आपल्याला समस्या जगापुढे काय होत आहे? वाढत आहे. जसं आपलं जगाचा विस्तार होत आहे, लोकसंख्या वाढत आहे, त्याबरोबरच लोकसंख्येबरोबर प्रदूषण, पाणी टंचाई ह्या वेगवेगळ्या समस्या काय आहे? भेडसावत आहेत. त्यामध्ये आता मी तुम्हाला काही कोडे घालते, ते तुम्ही कोडे ओळखायचे आहेत. कर्कश आवाज, गोंगाट फार, त्रास होतो मानवाला अपार, शांतता भंगते, झोप न लागे, सांगा पाहू काय आहे लागे? सांगा. ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण. बरोबर. अजून जंगल तोड, धूर आणि कचरा, निसर्गाचा होतो रास खरा, पृथ्वी होते आजारी भारी, सांगा पाहू काय झाले तरी? जमिनीची धूप. नाही. अजून कोण सांगू शकते? परत सांगू थोडं. जंगल तोड, धूर आणि कचरा, निसर्गाचा होतो रास खरा, पृथ्वी होते आजारी भारी, सांगा पाहू काय झाले तरी? प्रदूषण. पुन्हा येते काय? जंगल तोड, धूर आणि कचरा, निसर्गाचा होतो रास खरा, पृथ्वी होते आजारी भारी, सांगा पाहू काय झाले तरी? वायू प्रदूषण. मृदा प्रदूषण. सगळंच आहे यामध्ये. प्रदूषण काय होणार आहे? प्रदूषण. जंगलतोड आहे, आवाज आहे, सगळं याच्यामध्ये काय आहे? फक्त प्रदूषण. टाळ्या वाजवायच्यासाठी. छान छान उत्तर दिलं तुम्ही. प्लास्टिक, कचरा, रसायने भारी, जमिनीचे होते नासाडी सरी, पीक येईना, भूमी नापीक, सांगा पाहू काय झाले की? प्लास्टिक, कचरा, रसायने भारी, जमिनीचे होते नासाडी सारी, पीक येईना, भूमी नापीक, सांगा पाहू काय झाले की? मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषण. काय होत आहे? प्लास्टिक, कचरा, सगळा रसायने काय होतात? मिक्स होतात आणि त्यामुळे मृदा प्रदूषण होते आणि पीक येईना असं झाले. छान. टाळ्या वाजवायच्यासाठी. छान. आता इथे समजलं प्रदूषणाचे आपले कोणकोणते प्रकार समजले आहेत ना? मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण. बरं. आता जलप्रदूषण म्हणजे काय? कोण सांगते? जलप्रदूषण कशामुळे होतंय? कारणे काहीतरी सांगा. सांगा बघू, जलप्रदूषण कशामुळे होतंय? जलप्रदूषण पाण्यामध्ये कचरा टाकल्यामुळे होतंय. परत पाण्यामध्ये कारखान्याचे जे सांडपाणी वगैरे असते ते सोडल्यानंतर जलप्रदूषण होते. बरोबर. कसा? तुम्ही सांगा. याचा परिणाम काय होतो मानवावर? मानवावर, निसर्गावर काय काय परिणाम होत आहे? जीवसंपत्तीला धोका पोहोचतो, आजार पाण्यातील मासे मरून पडतात. बरोबर. छान. काय होतंय? पाणी दूषित झाल्यामुळं सर्व निसर्गात आता पाणी दूषित झालं की त्याचा वास पसरतो. बरोबर आहे. त्या वासामुळेच काय होतं? हवा प्रदूषण होतं. हवा प्रदूषणामुळे काय होतात? रोग पसरतात. म्हणजे त्या म्हणजे पाणी प्रदूषण झाल्यामुळे सगळेच प्रदूषण होऊ शकतं. जसं मृदेचं होणार आहे, हवेचं होणार आहे आणि संसर्गजन्य रोग. म्हणजे पाणी प्रदूषण हे मुख्य आहे की सगळ्या प्रदूषणाचं कारण पण असू शकतं. आता मी काही विधाने घालते तुम्हाला, त्यात तुम्ही चुकीचं विधान ओळखायचं आहे. प्रदूषणामध्ये केवळ मानवी आरोग्यावर परिणाम होतो, निसर्गावर नाही. वाहनामधून निघणारा धूर हवा प्रदूषणास कारणीभूत असतो.
प्रदूषित करत नाही. कारखान्यामधून निघणारे रसायने जल प्रदूषणास कारणीभूत असतात. त्यातलं चुकीचं विधान कोणतं आहे? प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यावर परिणाम होतो, निसर्गावर होत नाही का? निसर्गावर होतो. म्हणजे चुकीचं विधान कोणतं येणार? पहिलं विधान चुकीचं येणार. बरोबर.